नमस्कार, मी सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर राज्यसेवेचे प्री एक्झामचं जे हॉल तिकीट आहे, पूर्व परीक्षेचं ते अवेलेबल झालेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला गुगलला MPSC टाकायचं, त्यानंतर mpsc.gov.in ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची. ही वेबसाईट ओपन करण्याचं बघा तुम्हाला होमच्या साठी लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो ईमेल ID किंवा जो फोन नंबर आहे रजिस्टर तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर बघा तुम्हाला खालच्या साईडला पासवर्ड आहे, तो तुम्हाला पासवर्ड टाकून लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो पासवर्ड आहे तुमचा तो टाका आणि त्यानंतर लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला ही इमेज येईल सेम. ती इमेज मला जो नंबर दिसतो तुम्हाला तो खालच्या साईडला आहे तसा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो नंबर तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा. नंबर टाकल्यानंतर बघा खाली जो ऑप्शन आहे प्रोसीडचा, त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल ओपन होईल. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर बाकी तो ऑप्शन दिसतो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन माय अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही जे फॉर्म भरले ते डिटेल तुमचं नाव वगैरे तर खालच्या साईडला तुम्हाला यायचं आहे. खालच्या साईडला आलं बघा, आता तुम्हाला जो ऑप्शन दिसतो आहे 3 नंबरचा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक्झामिनेशन 2025. तिथे तुम्हाला व्ह्यू बटनावर क्लिक करायचं. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला वर ऑप्शन येतो आहे फी रिसिप्ट आणि ॲडमिट कार्ड. त्या ॲडमिट कार्ड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल आणि पुढे तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिसेल. तुम्ही डाउनलोड करू द्यायचं हॉल तिकीट. डाउनलोड झाल्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या वरच्या साईडला दिसेल किंवा तुम्ही फोनमध्ये सुद्धा करू शकता. तर तुम्ही तुमच्या अशा प्रकारे जे प्री एक्झामचं तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता राज्यसेवेचे. तर अशा प्रकारे तुम्ही राज्यसेवेचे हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता.